Hello students, welcome to my channel and see the new paragraph given on page number 9. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. I recall the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. Now, see the explanation of this paragraph in simple English. In this paragraph, a writer recalled an incident about a baby langur. In this incident, a baby langur was attacked by a big male langur mercilessly. When writer glanced towards roof of buildings, he saw helpless mother of baby and members of the langur group were scattered on the roofs of the buildings and watching how the baby being killed. Writer here also told the terrible custom of the animal, how the dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. मुलांनो, आता या पॅरेग्राफचा अर्थ आपण मराठीत पाहूया. या पॅरेग्राफमध्ये फक्त 3 नवीन शब्द आहेत. पहिला शब्द आहे मर्सिलेसली, म्हणजेच सिंपल इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ मार्जिनमध्ये काय दिलेला आहे आपल्याला, क्रूली. क्रूली म्हणजे निर्दयपणे किंवा क्रूरपणे. त्यानंतर दुसरा शब्द आहे क्लॅन. क्लॅन म्हणजे अ व्हेरी लार्ज फॅमिली, एक मोठं असं कुटुंब, म्हणजेच इथे आपण टोळी असा घेऊ. आणि तिसरा शब्द आहे डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल, सुपेरियर म्हणजे वर्चस्व गाजवणारा. आता फर्स्ट सेंटेन्स पहा. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. ग्लान्स म्हणजे दृष्टिक्षेप टाकणे. टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस म्हणजे क्लब हाऊसच्या छपराकडे. अँड सॉ समथिंग हॉरिबल म्हणजे मी काहीतरी भयानक पाहिलं. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय होतो, मी क्लब हाऊसच्या छपरावर दृष्टिक्षेप टाकला आणि मला काहीतरी भयानक दिसले. अ बिग मेल लंगूर, ॲपरंटली द रीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. अ बिग मेल लंगूर म्हणजे एक मोठा नर वानर. ॲपरंटली म्हणजे वरवरचे. द लीडर ऑफ इट्स ग्रुप, त्या ग्रुपचा मोरक्या वाटत होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स, त्याने एका छोट्या नर वानराला हातात धरले होते. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. मर्सिलेसली म्हणजे क्रूरपणे त्याचे लचके तोडत होता आणि निश्चितच त्याचा हेतू त्याला ठार करण्याचा होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. म्हणजे निराधार झालेली त्या छोट्या नर वानराची आई आणि अदर्स लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप म्हणजे त्या लंगूर ग्रुपचे आणखीन थोडे काही सदस्य वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स, त्या छपरावरती सर्वत्र विखुरलेले होते. नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, किती छोटा नर वानर त्या मोठ्या नर वानराकडून कसा मारला जात होता ते बघत होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम. टेरिबल म्हणजे भयानक आणि कस्टम म्हणजे रूढी. मला एक भयानक रूढी किंवा परंपरा आठवली. इन द ॲनिमल क्लॅन, की प्राण्यांच्या जमातीमध्ये किंवा टोळीमध्ये, अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल, की ज्यामध्ये वर्चस्व गाजवणारा नर
युजली डज नॉट अलाउ म्हणजे त्यांना परवानगी देत नव्हता. अनदर मेल बेबी ऑर अडल्ट म्हणजे दुसऱ्या नर वानर की जो छोटा किंवा प्रौढ आहे त्याला त्याच्या टोळीमध्ये जगू देत नाही. म्हणजेच या संपूर्ण वाक्याचा अर्थ काय होतो? तर प्राण्यांच्या जमातीत किंवा टोळीमध्ये वर्चस्व असणारा एखादा नर वानर सहसा दुसऱ्या एखाद्या नर वानर पिल्लाला की जो प्रौढ किंवा छोटा आहे त्याला त्याच्या टोळीत जगू देत नसतो. ही भयंकर रूढी आहे याची त्याला आठवण झाली. नाव लुक ॲट द नेक्स्ट पॅरेग्राफ. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dog, on their part, raised their pitch of cry. Here, in this paragraph, a writer told us what immediately he did after the big male languor's attack. म्हणजे मोठ्या नर वानराने हल्ला केल्यानंतर रायटरनी ताबडतोब काय केले हे या पॅरेग्राफमध्ये दिलेले आहे. विदाउट लूजिंग एनी टाईम म्हणजे थोडाही वेळ न घालता न दवडता आय गॅदर अ स्टाउट स्टिक. स्टाउट म्हणजे इथे बळकट किंवा दणकट. एक काठी हातात घेतली अँड हर्ल्ड म्हणजे फेकले. अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. मराउंडिंगचा अर्थ इथे दिलेला आहे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक म्हणजे भक्षकासाठी भटकणारे. म्हणजे भक्षकासाठी भटकणाऱ्या त्या नर वानराकडे मी एक छोटासा दगड फेकला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड that it hardly took any notice of my assault. Infuriated means here आक्रमक झालेला किंवा हिंस्त्र झालेला. assault म्हणजे अटॅक हल्ला. रायटर इथे असा म्हणतो की तो नर वानर इतका आक्रमक झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. परंतु नंतर मी त्याच्याकडे आणखी दगड फेकले. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ काय म्हणजे कुत्री देखील आणखीन जोरात भुंकायला लागली. नेक्स्ट पॅरेग्राफ. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. The baby was listless and appeared to be dead. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. या पॅरेग्राफमध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत. लिस्टलेस म्हणजे विदाऊट एनी एनर्जी म्हणजे गलित गात्र झालेला किंवा अर्धमेले झालेला. स्लाइड डाऊन म्हणजे मूव डाऊनवर्ड्स म्हणजे खाली घसरत जाणे. मॅनिफोल्ड म्हणजे मोर अँड मोर म्हणजे अनेक पटीने. आणि प्रॉस्पेक्ट म्हणजे भविष्यातील फायदा किंवा अपेक्षा. द चेंज सर्कमस्टन्सेस म्हणजे अचानक बदललेली परिस्थिती. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स म्हणजे अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला. फोर्स द लंगोर to drop the baby from the sloping roof over the veranda म्हणजे वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिलाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. आता आपण मार्जिनमधला राहिलेला एक प्रश्न पाहूया. व्हॉट विकेड कस्टम इज प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल हू लिव्ह इन ग्रुप्स. याचा अर्थ होतो की टोळीत किंवा कळपात राहणाऱ्या प्राण्याकडून कोणती भयंकर प्रथा पाळली जाते. कळपात राहणारा एखादा वर्चस्व गाजवणारा नर वानर दुसऱ्या लहान किंवा प्रौढ नर वानराला त्या कळपामध्ये जगू देत नसे. ही प्रथा भयंकर पाळली जात होती. त्याचं उत्तर अकॉर्डिंग टू द विकेड कस्टम इन द ॲनिमल क्लॅन हू लिव्ह इन ग्रुप्स
A dominant, powerful male does not allow another male or adult to survive within its group. The excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. एक्साइटमेंट म्हणजे उत्सुकता. द पॅक डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा घोळका. म्हणजे कुत्र्यांच्या घोळक्याची अनेक पटीने, मॅनिफोल्ड म्हणजे अनेक पटीने उत्सुकता वाढली. कशासाठी? प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील, चांगल्या प्रकारची शिकार आणि जेवण मिळणार म्हणून. नाव लुक ॲट द पेज नंबर 10. Keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. Keeping the dogs at bay with stick म्हणजे हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत. I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of tiled roof. म्हणजे मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपटी पकडली. The baby appeared inert and lifeless. Inert म्हणजे पॉवरलेस किंवा मोशनलेस म्हणजे निश्चल, आणि लाईफलेस म्हणजे निष्प्राण. ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते. नेक्स्ट पॅराग्राफ. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. By this time म्हणजे तोपर्यंत my parents and sisters had come out to the veranda. माझे आई वडील आणि माझ्या बहिणी वरांड्यात आल्या होत्या. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे बचाव कार्य. बचाव कार्याच्या साक्षीदार झाल्या होत्या किंवा वरांड्यात येऊन उभ्या राहिल्या होत्या. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. काही अंतरावर काही शेजारी येऊन उभे राहिले होते. नाउ लुक ॲट द नेक्स्ट पॅराग्राफ. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. His body was full of deep bite marks and scratched. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. In this paragraph, writer told the information about how is the condition of that baby langur, and also told how the father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. म्हणजे या पॅरेग्राफमध्ये बेबी लंगूरची स्थिती कशी होती आणि रायटरच्या वडिलांनी बेबी लंगूरच्या जखमा दुरुस्त होण्यासाठी आणि रक्तस्राव थांबवण्यासाठी फर्स्ट एड कसे पुरवले याची माहिती रायटरनी आपल्याला दिलेली आहे. या पॅरेग्राफमध्ये 2 नवीन शब्द आलेले आहेत. कूप. कूप म्हणजे केज फॉर पोल्ट्री म्हणजे कोंबड्याचे खुराडे. आणि उझिंग. उझिंगचा अर्थ इथे रिलीजिंग किंवा ओव्हरफ्लोईंग म्हणजे पाझरत किंवा ओघळत असा होतो. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. म्हणजे वानराच्या पिलाला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. His body was full of deep bite marks and scratched. त्याचे शरीर संपूर्ण खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते. द बेबी रिमेन मोशनलेस म्हणजे पिल्लू निश्चल असे पडले होते. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी
प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. त्यामुळे त्यातून रक्त यायचे थांबले. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. म्हणजे जरी त्याचा श्वासोच्छ्वास मंदावला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला बरे वाटले. आता आपण काही ग्रामरचे सेंटेन्सेस पाहूया. सेंटेन्स नंबर 1. I recall the terrible custom. Identify the tense of given sentence. या वाक्यामध्ये रिकॉल्ड हे दिलेलं भूतकाळी रूप आहे क्रियापदाचं आणि म्हणून सिंपल पास्ट टेन्स आहे, आपण समजून घेऊ शकतो. नंबर 2. अ बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट ॲज आन्सर. अंडरलाइन पार्ट अ बेबी लंगूर. अधोरेखित केलेला वाक्याचा भाग आपण तयार केलेल्या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे. वाक्याचा अर्थ काय होतो? तर मोठ्या नर वानराने छोट्या नर वानराला हातात पकडले होते. आणि अधोरेखित केलेला भाग आहे अ बेबी लंगूर, म्हणजे छोटे नर वानर. म्हणजे आपल्याला प्रश्न काय बनवायचा आहे की मोठ्या नर वानराने हातात काय पकडले होते. आता कायसाठी आपण WH वर्ड व्हॉट वापरतो, म्हणून आपला प्रश्न कसा होईल? व्हॉट वॉज अ बिग मेल लंगूर होल्डिंग इन हिज हँड्स. आता आपण याच वाक्याचे परत चेंज द व्हॉइस करूया. चेंज द व्हॉइस करत असताना सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट शोधतो आणि त्यानंतर दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे ते पाहतो. या वाक्यामध्ये अ बेबी लंगूर हे ऑब्जेक्ट आहे आणि वॉज होल्डिंग म्हणजे दिलेल्या वाक्याचा काळ पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. वाक्यात पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर चेंज द व्हॉइस करत असताना आपण त्यासाठी बीइंग घेतो आणि दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप लिहितो. तर वाक्य कसं तयार होईल आपलं? अ बेबी लंगूर वॉज बीइंग हेल्ड बाय अ बिग मेल लंगूर. लुक ॲट द सेंटेन्स नंबर 3. I started throwing more stones. Use the infinitive form of the underlined word. Underlined word is here throwing. इन्फिनिटिव्ह म्हणून आपण कोणता शब्द वापरतो? टू. आणि दिलेल्या क्रियापदाचं प्रथम रूप लिहित असतो. म्हणून इथे वाक्य कसं तयार होईल आपलं? I started to throw more stones. यानंतर आपण याच दिलेल्या वाक्यासाठी चेंज द व्हॉइस करणार आहोत आणि सूचना अशी लिहू शकतो आपण, बिगिन विथ मोर स्टोन्स वेअर. कसं वाक्य होईल आपलं? या वाक्यामध्ये मोर स्टोन्स हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आपलं प्लुरल असल्यामुळे आपण इथे वेअर हे घेतलं, कारण आपले दिलेलं वाक्य भूतकाळी आहे. त्यानंतर कंटिन्युअस टेन्स थ्रोईंग याच्यासाठी आपण बीइंग घेतलं. दिलेल्या थ्रोचं तिसरं रूप थ्रोन आणि म्हणून मोर स्टोन्स वेअर बीइंग थ्रोन बाय मी असं आपलं चेंज द व्हॉइसचं उत्तर होईल. सेंटेन्स नंबर 4. I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the langur. Rewrite the following sentence using not only but also. कसं उत्तर होईल आपलं? I not only gathered a stout stick in one hand but also hurled a piece of stone at the langur. Sentence number 5. I took the baby langur to our backyard. रिराईट इन पास्ट परफेक्ट टेन्स. आता दिलेलं वाक्य कोणत्या काळातलं आहे? आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड हे टेकचं भूतकाळी रूप आहे, म्हणून दिलेलं वाक्य आपलं सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. आपल्याला इथे सूचना काय दिलेली आहे? तर दिलेलं वाक्य पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करा. परफेक्ट टेन्स जेव्हा आपण करतो तेव्हा टू हॅवची क्रियापदं घेतो आणि इथे आपल्याला पास्ट टेन्स करायचं आहे. म्हणजे टू हॅवचं पास्ट परफेक्ट टेन्ससाठी कोणतं क्रियापद घेतो आपण? हॅड. आणि म्हणून आणि दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप परफेक्ट आहे म्हणून. मग आपलं वाक्य कसं होईल? आय हॅड टेकन. हॅड टेकन याच्यावरून आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स कळतो. आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. ह्याच वाक्याचा आपल्याला
परत इथे WH क्वेश्चन तयार करायचा आहे. सूचना कशी असेल? फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. अंडरलाईन केलेला पार्ट आहे टू आवर बॅकयार्ड. वाक्य आहे आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. याचा अर्थ मराठीत होतो की मी बेबी लंगूरला आमच्या मागच्या अंगणामध्ये घेऊन गेलो. टू आवर बॅकयार्ड हे उत्तर येईल असा प्रश्न आपल्याला बनवायचा आहे. कुठे घेऊन गेलो होतो? टू आवर बॅकयार्ड. कुठेसाठी आपण WH वर्ड कोणता वापरतो? वेअर. म्हणजे आपला प्रश्न कसा होईल? वेअर डीड ही टेक द बेबी लंगूर. डीड प्लस टेक म्हणजेच टूक, म्हणून आपण इथे डीड आणि टेकचा उपयोग केलेला आहे. नाव लुक ॲट द सेंटेन्स नंबर 6. माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा. ॲड अ क्वेश्चन टॅग. इथे आपल्याला वाक्यामध्ये हॅड दिलेलेच आहे. आपले वाक्य होकारात्मक आहे म्हणून आपल्याला नकारात्मक वाक्यामध्ये उत्तर लिहायचे आहे. माय पॅरेंट्स आणि सिस्टर्स यांच्यासाठी दे हे प्रोनाउन आपण इथे वापरणार आहोत, कारण ते प्लुरल आहे. म्हणजे वाक्य ॲड क्वेश्चन टॅग कसा येईल आपला? हॅडंट दे. सुरुवातीला आपण पूर्ण वाक्य लिहून कॉमा द्यायचा आहे आणि त्याच्यापुढे हॅडंट दे देऊन क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. मुलांनो, आत्तापर्यंत मार्जिनमध्ये जेवढे नवीन शब्द आलेले आहेत आणि त्यांचे अर्थ मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये एकत्र दिलेले आहेत, ते लिहिले नसतील तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि आजच्या भागामध्ये झालेल्या मार्जिन क्वेश्चन्स आणि ग्रामरचे सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा.